हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर सकाळची वेळ आहे आणि मस्तपैकी असा झणझणीत मी नाश्ता करणार आहे. काय करणार आहे तुम्हाला दाखवते. पण जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून माझे दररोजची व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. मी संध्याकाळच्या टायमाला 5:15 व्हिडिओ टाकते. तर चला मग पटकन आता मी नाश्ता काय बनवते ती तुम्हाला दाखवते. तर जिरी मोहरीची आणि मस्तपैकी असा ताजा ताजा कढीपत्ता टाकलेला आहे तेलामध्ये. चांगलं तडकल्यानंतर ही बनवलेली आहे मस्तपैकी अशी खोबऱ्याची चटणी. तर खोबऱ्याच्या चटणीमध्ये मी कोथिंबीर, खोबरं टाकलेलं आहे, लसूण टाकलेला आहे, अद्रक टाकलेले आहे आणि हे टाकलेलं डाळवा टाकला थोडंसं आणि मस्तपैकी अशी बारीक चटणी वाटून घेतली. पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा टाकू शकता. जी हॉटेलमध्ये चटणी खायला लागते ना गोडसर थोडीशी, तर ती तशी तयार होती. जर तुम्हाला साखर नसेल टाकायची तर तुम्ही गूळ टाकू शकता, पण मी काही टाकलेलं नाही. आणि मस्तपैकी अशी चटणी तयार झालेली आहे. पाणी त्याच्यात टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरीसुद्धा काही हरकत नाही, पण मी पाणी टाकलेलं आहे. का तर मस्तपैकी अशी चटणी पाणी टाकल्यावर लागते. खूप जास्त अशी सुकी सुकी खायला नको वाटते. त्याच्यासोबतच मी काय आणखीन बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर चला बनवायला सुरुवात करूया. तर इथं मी मस्तपैकी असं डोशाचं पीठ तयार केलेलं आहे, जी एकदम असं पातेलं भरून गच्च झालेलं आहे. शिवाय जास्त पीठ झालं होतं, त्यासाठी मी आणखीन थोडंसं एका भांड्यामध्ये पलीकडल्या भांड्यात थोडंसं ठेवलेलं आहे. तर हे पीठ मी पातेलं भरायला कमीच ठेवलं होतं, पण रात्रभर ठेवल्यामुळे हे पीठ मस्तपैकी असं फुललेलं आहे आणि एकदम पातेलं गच्च भरून पीठ असं तयार झालेलं आहे. तर हे मी पीठ कसं तयार केलं ते तुम्हाला सांगते. मी अंदाज एक तुम्हाला सांगते, पण मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे. तर 3 समजा ग्लास जर तांदूळ घेतले ना, तर आपल्या त्याच्यामध्ये 1 ग्लास उडदाची डाळ टाकायची आहे. अशा अंदाजाने हे पीठ मी तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 किंवा 2 चमचे हे टाकायचं आहे, कसुरी मेथीसुद्धा टाकायची आहे, जेणेकरून डोसे बनवताना किंवा इडली बनवताना त्याला चव खूप छान आणि मस्त लागते. तर असं हे पीठ मी तयार केलेलं आहे. आता हे पीठ साईडला ठेवते आणि छोट्या भांड्यामध्ये एका साईडला थोडं थोडं पीठ घेऊन मी डोसे बनवायला सुरुवात करते. डोसे बनवण्यासोबतच स्नेहाचं मध्येच काय आलं ते तुम्हाला सांगते, पण त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आतापर्यंत जर बघत असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईबसुद्धा नक्की करा, जेणेकरून माहिती तुम्हाला दररोजचे व्हिडिओ बघायला भेटतील. ठीक आहे. हे पीठ थोडंसं मी मिक्स करून घेते, साईडला ठेवते. आता काय होईल, आता हे पीठ मी फ्रीजमध्ये ठेवणार. रात्रभर मी फ्रीजमध्ये ठेवलं नव्हतं, पीठ साईडला ठेवलं होतं झाकून. पण आता हे पीठ मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून आणखीन जास्त हे पीठ फुलू नाही आणि खराबसुद्धा होऊ नये. ठीक आहे. तर फ्रीजमध्ये ठेवणार आहे, पण आताच ते पीठ मी तोपर्यंत इथंच ठेवते आणि नाश्ता बनवायला पटापट सुरुवात करते. तुम्हीसुद्धा असं पीठ कसं तयार करता डोशाचं पीठ ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आता बऱ्याच जणांची वेगवेगळी पद्धत आहे, पण डाळ आणि तांदूळ दोन्ही एकच असतं. पण कोणी जास्त टाकतं, कोणी कमी टाकतं. पण माझे डोसे एकदम मस्त जाळीदार आणि इडलीसुद्धा खूप छान मस्तपैकी बनवते. तुम्हाला मी डोसासुद्धा बनवून दाखवते आणि इडली कशी बनवणार आहे तीसुद्धा दाखवते. तर चला बघूया आपण. तर ह्या भांड्यामध्ये सुद्धा 1 ते 1.5 वाटीभर पीठ होतं. तर मी आणखीन थोडंसं पातेल्यातलं ह्यातमध्ये पीठ टाकलं आणि त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पॅन ठेवला गॅसवरती आणि आता पॅन थोडासा गरम झाला की त्याच्यावरती 2-3 थेंब तेलाचे टाकले. टिश्यू पेपरने व्यवस्थित पुसून घेतलं आणि आता डोसे बनवायला सुरुवात केलेली आहे. बघू शकता जाळी एकदम मस्त अशी डोशाला पडते. व्यवस्थित पीठ तयार झालं ना अशी जाळी पडते आणि डोसे खूप छान होतात. किती पाहिजे तितके तुम्ही पातळ डोसे बनवू शकतात, जाड बनवू शकतात. आणि असं वरतून एकदम मस्त काहीतरी ताट, प्लेट, वाटी काय जे झाकायचं असेल तुम्ही झाकू शकता. तर मी ही जुना पॅन ह्याच्यावरती झाकते आणि मस्तपैकी हँडल वगैरे आहे त्याला पकडायला. तर मी असे झाकून डोसे बनवते आणि एकदम मस्त असे जाळीदार डोसे बनतात. बघू शकताय जितके पाहिजे तितके कडकसुद्धा होतात डोसे. तर आता स्नेहाला खूप जास्त असे कडक डोसे आवडतात आणि सचिनलासुद्धा आवडतात. स्वप्नीलला एवढे कडक डोसे आवडत नाही आहेत, तर त्याला थोडेसे असे ओलसर डोसे खायला आवडतात. तर आता पटापट सगळे डोसे मी बनवून घेते, जेवढे खायचे तेवढे. आणि डोसे म्हणलं ना तर आम्हाला कधी पण लागतात डोसे. दुपारी म्हणा, रात्री म्हणा, जेवण रात्री जर काही आवडीचं नसेल ना, तर डोशाचं पीठ असेल ना तर चल मम्मी डोसा बनव असं होतंच स्नेहाचं आणि स्वप्नीलचं. तर मग कधी पण डोसा मी बनवते. तर ही पॅन मला धुवून पुसून परत परत गॅसवरती ठेवावा लागतो. तर असं आहे. तर चला आत्ता सध्या मी जेवढे खायचे तेवढे डोसे बनवते आणि गार डोसे खायला बिलकुल आवडत नाही, सगळ्यालाच माहितीच आहे. तर आता स्नेहाचं असं झालं की मम्मी मला इडली खायची. तर मी एक इडलीचं भांडं मागवलं होतं आणि ते भांडं खूप छोटं आलं आणि त्यासाठी माझ्या म्हणजे मनातच बसायला गेलं ते भांडं, का तर इडल्या व्यवस्थित होईना गेल्या. एक जण जर इडल्या खायला बसलं ना तर तेवढंसुद्धा त्या पोट भरणार नाही. एवढे छोटे छोटे इडले बनतात त्याच्यात. 2च चमचे फक्त बॅटर बसतं त्याच्यामध्ये. तर आणि इडल्या खायच्या पाहिजेत एकदम अशा मोठ्या गुबगुबीत अशा खायला बऱ्या वाटतात आणि एकदम छोट्या छोट्या म्हणले की करायला पण कंटाळा येतो आणि खायला पण.
तर मग स्नेहाला इडली खायची होती, तर म्हणलं ठीक आहे. ती म्हणली आता तू काय कर, माझ्यापुरतं बनव, ह्याला डोसा बनवून दे. म्हणलं ठीक आहे, जाऊ दे, मी नवीन काहीतरी ट्राय करते. हे पॅन ठेवलं मी वरती गॅसवरती, ह्याच्यामध्ये एक एक थेंब तेल टाकलं आणि जे डोशाचं बॅटर होतं ना पातळ, तेच सेम ओतलं मी. घट्ट वगैरे काय ओतलं नाही, सेम पातळ बॅटर ओतलं आणि एकदम मस्तपैकी अशा इडल्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता, आप्पे म्हणा, इडल्या म्हणा, पण मस्तपैकी अशा तयार झाल्यात. आणि जर तुम्ही सुद्धा तयार करत असाल ना, भाज्या वगैरे काय असतील ना त्यासुद्धा तुम्ही कापून वगैरे टाकू शकता, पण मी प्लेन बनवलेल्या आहेत आणि एकदम मस्त अशा खरपूस गोल गरगरीत एकदम बॉलसारखे तयार झालेले आहेत. तर हे बघा, मस्तपैकी झाकणवरती ठेवायचं. मी झाकण ठेवलं 1 मिनटं आणि मस्त फ्राय झाल्यानंतर, फ्राय म्हणा किंवा खरपूस मस्तपैकी ही झाल्यानंतर, शेकल्यानंतर पलटलेले आहेत. आणखीन 1 मिनटवरती हे ठेवते, झाकण ठेवते, दुसऱ्या साईडनं सुद्धा व्यवस्थित होतील आणि नंतर साईडला काढते. बटाट्याची भाजी बनवली, खोबऱ्याची चटणी, मस्त गरमागरम डोसे आणि एकदम अशा सॉफ्ट ही इडल्या बनवलेल्या आहेत. तर तुम्हाला दाखवते किती मस्त तयार झालेले, बघितलं ना, दाबल्या तरी बरोबर ती त्यांचा आकार घेतात, इतक्या मस्त सॉफ्ट अशा तयार झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर आता मी आणि स्नेहा चाललोय बाहेर भाजी आणायला. असं होतं की दररोज सचिन येताना भाजी घेऊन येतात, पण त्यांना येतात उशीर होतो आणि उशीर झाल्यानंतर जशी भाजी भेटेल ना मग तशी घेऊन येतात आणि मग मला म्हणतात तू जाऊन भाजी घेऊन येत. आणि ज्या बाया सगळ्या ताजी शेतातली भाजी घेऊन येतात ना, ती सगळ्या एकदम अशा लाईनीनं बसतात आणि 1 ते 1.5 तासाच्या मध्ये त्यांची सगळी भाजी विकली जाते. का तर एकदम ताजी असते, शेतातून आणलेली असते. आणि ज्या पण गाडीवर वगैरे भाजी जी असते ना ती सकाळपासून घेऊन आलेली असतात भाजी मार्केटमधून, आणि मग ती चांगली एकदम सुकलेली भाजी असते. मग सचिनला तशीच रात्री भेटते सुकलेली भाजी, त्यासाठी म्हणतात तू जा आणि ताजी भाजी घेऊन ये, जेणेकरून चांगली भाजी भेटेल म्हणून. तर म्हणलं ठीक आहे. तर त्यासाठी मी आणि आता स्नेहा दोघी जणी भाजी आणायला चाललोय. तर बघूया आता काय काय भाजी भेटते काय नाही. केस कापून आल्यापासून 2 दिवस झालं आणि 2 दिवसापासून केस माझे असेच खाली बांधलेले आहेत असेच. हे बघा, खूप छोटे छोटे झालेत, का तर ह्याचा बुचुडाच बांधता येणार गेला आणि झुटा घातला ना तर हितकुशी अशी शेंडी दिसायला लागली, एकदम शेंडी अशी सारखी हालत राहती. आणि माझी मलाच कसं तरी आभी वाटायला लागले, का तर एक ईद तरी केस कापले असतील. पातळ होते पण खूप लांब होते जरा, म्हणजे खूप नव्हते पण बऱ्यापैकी लांब होते. आणि आता एक ईदभर तरी केस कापले असतील आणि त्यांनी काय व्हायला लागले, बुचुडा बांधता येणार गेला. आणि मम्मी तर मला सारखीच म्हणायची, बुचुडा बांधून केसाची सगळी वाट लावली का सारखी वरती बांधती केस, वेणी वगैरे घालत नाही. आणि त्यासाठी केस बी चाललेत आणि एकदम पातळ पण झालेत. पण आता कापल्यापासून चांगलं तर वाटायला लागले, पण खूप जास्त असे छोटे केस पण झालेत आणि बुचुडा पण बांधता येणार गेला. आणि काय होतं, गळ्यात जर केस ठेवली ना असे सारखे वरत किंवा क्लिप वगैरे काहीतरी लावून, तर केस गळायला लागले. त्यासाठी खाली जर पडले ना आणि एखादा केस जर जेवणात चुकून गेला ना तर मग जेवण कोण खाणार नाही. त्या दिवशीची भाजी म्हणा किंवा भाकरी म्हणा ते वेस्टच होणार आहेत, का तर खाणार नाही. शिवाय सचिनला ऑफिसमध्ये डबा द्यावा लागतंय आणि डब्यामध्ये जर टिफिनमध्ये एखादा केस निघला तर ते तर खाणार नाहीत. शिवाय कुणाच्या दुसऱ्यांना भाजी वगैरे देतात, कुणाच्या ताटात वगैरे गेला तर मग काय खरंच नाही, दुसऱ्यांदा कधी ती भाजी सुद्धा घेणार नाहीत, का तर ह्यांच्या जेवणात केस निघतात बाबा, असं होईल. त्यासाठी मी खूप जास्त काळजी घेते, का तर माझे केस खूप जास्त गळायला लागले. त्यासाठी आणि लादी वगैरे पुसताना सुद्धा जेव्हा केस असे ओलसर होतात ना, पाण्यामध्ये असे लादीला लागतात ना, तर ही सगळ्यात खूप जास्त घाण वाटते. त्यासाठी लादी पुसताना डबल झाडू मारते, जेणेकरून केस कुठं राहू नाही आणि ती पुसताना निघू नये. आणि स्नेहाला सुद्धा म्हणते की गॅलरीमध्ये विचारत जा, जेणेकरून तिथे केस पडतील आणि तिथले केस झाडून बाहेर तरी फेकता येतील. पण घरामध्ये काय होतं, इकडं तिकडं कपाटाच्या खाली म्हणा किंवा पुस्तकं वगैरे असतात ना, त्या खाली जर जाली गेले ना तर मग ते लवकर दिसत नाहीत, असं होतं. तर स्नेहाची तर गळत नाहीत, पण माझे केस खूप जास्त असे गळतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं, आपण भाजी वगैरे घेऊन येतो ना, तर त्याची भाजीची सुतुळी असते ना, आता आम्ही सुतुळी म्हणतो, बरेच जण काय म्हणतात ते माहीत नाही. तर सुतुळीचे सुद्धा एकदम असे छोटे छोटे धागे असतात ना, ती सुद्धा कधीतरी असं मेथीच्या भाजीत म्हणा, शेपूच्या भाजीत किंवा दुसऱ्या इतर कोणत्या भाजीत जर गेले ना, ती सुद्धा केसासारखी वाटतात, की असं वाटतं की जेवणात केस आहे का काय. पण बऱ्याच वेळा माझं सुद्धा तसं झालंय. पण ती माझ्या ताटात आले की केस नव्हता, पण ते सुतुळीचा धागा होता. ती सुतुळी सुद्धा माहिती नाही, केसासारखी वाटते. आता बऱ्याच जणांना माहित असेल, कुणाच्या जेवणात कधी गेले असेल तर असं वाटतं केस नाहीये, ती सुतुळी आहे. तर ती सुतुळीचे एकदम बारीक बारीक केसासारखे धागे असतात, तर ती सुद्धा कधी कधी जेवणात जातात. पण ती सुद्धा मी खूप काळजीपूर्वक ती काढते की केसासारखं वाटू नाही. आणि केस एखादा टाइम जेवणात जर गेला तर कुणाला पण, आपल्यालाच नाही, गडी माणसालाच नाही, पण आपल्याला सुद्धा खूप घाण वाटते जेवणात केस गेल्यानंतर. त्यासाठी मला खूप जास्त असं केसाची काळजी करावी लागते. गळायला लागले तेव्हापासून, नाही तर मग गळत नव्हती तर असं काय वाटत नव्हतं, का तर पडत नव्हते. पण आता खूप जास्त असे केस पडायला लागलेत माझे. आणि असं वाटतं एक एक दिवशी की वाटतं केस गळून गळून मी पूर्ण टकली होईल. बघते अजून काहीतरी करते. केस जर गळायची नाही थांबली तर मला दवाखान्यात जावं लागेल डॉक्टरकडे, आणि मग केसाचं काहीतरी इलाज करावं लागेल. हे बघा, केस वडली तरी सुद्धा हातात नसते, असं एवढे केस गळायला लागलेत. आता कापून आले तर बघू थोडा काय फरक पडला तर ठीक आहे. तर चला, स्नेहा खाली गेली होती, तिची मैत्रीण बोलवायला आली होती.
स्नेहा जाऊन खाली उभा राहिली आणि आवाज द्यायला लागली ये खाली म्हणून. येऊच तर दम नाही, आवाज द्यायला लागली. तर 2 दिवसापूर्वी साड्या पिकोफॉल करण्यासाठी टाकल्या होत्या, पैसे वगैरे दिले पण त्यांच्या साड्या झाल्या नव्हत्या, त्यासाठी वापस आलीच नाही. आणि आता म्हणलं झाले असतील तर घेऊन जाऊ. आणि भाजी घेण्यासाठी 500 रुपये आणले होते, पण सुट्टे म्हणलं भाजीवाल्याकडे आत्ता भेटणार नाही का, तर ते आत्ताच बसलेले असतात. तसं नाही म्हणली चल सुट्टे पैसे कसे करायचे मी तुला सांगते. तर पैसे सुट्टे करण्यासाठी आता आम्ही इथं आलो आहे पाणीपुरी खाण्यासाठी. आणि स्नेहाचं पाणीपुरी म्हणलं ना, तिला इतकी आवडती पाणीपुरी, खूप जास्त आवडती. आणि मी आली की माझ्यासोबत पाणीपुरी खायला मागं लागते, चला आपण पाणीपुरी खाऊ. मी तर कधी खात नाही, फक्त ती खाती आणि मी ती खाईपर्यंत मी उभा राहते. पाणीपुरी एवढी आवडते की एक प्लेट झाली की दुसरी प्लेट, दुसरी प्लेट झाली की तिसरी प्लेट. किती प्लेट झाल्या? 2 झाल्या. बस का खायची आणखी? रगडा गरम व्हायला लागला इथं. थांबा मावशी 1 मिनिट मी करते. गवारच्या शेंगा कधी येतात आता? गवारच्या शेंगा कधी येतात? तिकडं होती गवारची शेंग, मी आता आणली नाही तिकडून, तशीच आले. मला वाटलं असेल इथं. तिकडं होती गवारची शेंग, मला वाटलं असेल इकडं म्हणून मी घेतली नाही तिकडली. मावशी किती वाजता वाजता तुम्ही भाजी इथं? म्हणजे सगळं घरचं आवरून. थैली द्या ना, द्या पावशी. बटाटे कसे आहेत मावशी? किलो 30 रुपये. मग घेऊ दे बटाटे. नाही थांब भाजीपाला भाजी वांगी तोडणी झाली सगळ्या सगळ्या तोड घे वांगी आहे आता मला आहे माझ्या भाजी घेऊन चालू पाहिजे मी मस्त भाजीला मला पाहिजे नसते आणू का खिडकं नाही यांची? नाही नाही खिडकं नाही आहे मातीचं लागेल तीच राहू द्या ना, हे वरचं काढा. तर मस्तपैकी याच्या सगळ्या भाज्या भेटल्या, घेऊन आल्या. आता भाज्या थैलीच्या बाहेर काढून ठेवते. जर काय होतं भाज्या थोड्या जरी ओलसर असल्या ना तर मग लगेच प्लास्टिकच्या थैलीमध्ये लगेच खराब व्हायला सुरुवात होती, त्याला पाणी वगैरे म्हणजे लगेच सुटायला सुरुवात होते. त्यासाठी मला साईडला काढून ठेवते.
आणि सगळ्या भाज्या मस्तपैकी अशा भेटल्या. जरा जरी उशीर झाला असताना मला भाज्या भेटल्या नसत्या. काय होते ना, दिवसभर लोक मार्केटमधून जे भाजी घेऊन येतात ना, तर त्या दिवसभर तर विकतात, पण संध्याकाळच्या टायमाला असं होतं की ज्या शेतातली जी भाजी घेऊन बसतात ना सगळेजण, त्यांच्या भाज्या पटापट सगळ्या विकतात. का तर त्यांच्या एकदम भाज्या फ्रेश असतात, धूळ वगैरे काही नसते, एकदम स्वच्छ भाज्या असतात. तर असं आहे, पटापट विकतात. तर जरा उशीर झाला मलासुद्धा जायला, तरीसुद्धा मस्त अशा भाज्या भेटल्यात. वांगे थोडेसे माहीत नाही, 1-2 खराब जरी निघली तरी ठीक आहे, पण बाकी सगळ्या भाज्या छान आहेत. घेऊन यावी. आणि असं होतं की दररोज सचिन घेऊन येतात भाजी, पण आज जाऊन मी भाजी घेऊन आले. तर आता 2 दिवस तरी काय भाजी आणायची गरज नाही. तर भाजी घेऊन आले आणि निवांतपणे बसले होते, का तर जेवणाचं टेन्शन नव्हतं. सकाळी बिर्याणी बनवली होती आणि तीच होती, त्यासाठी आता काही जेवण बनवायचं नव्हतं. तर स्नेहा म्हणली मी पाणीपुरी खाली, मला का भूक नाही. स्वप्नीलने जेवण घेऊन बसला होता बिर्याणी खायला, तर स्नेहाला म्हणलं थोडीशी खाऊन घे म्हणलं. तर मग ती पण त्याच्या ताटात बसली जेवायला. 2 जण जेवायला लागलेत. मी इथं भाज्या घेऊन बसले, आता साफ करायला सगळ्या भाज्या नीट करते. तोपर्यंत सचिन पण येतील, आल्यानंतर जेवण वगैरे करतील. आणि हा छोटासा व्हिडिओ मी इथं संपवते. तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. भेटू उद्याच्या. बाय बाय.